हॅलो. आज आपण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधील एक नवीन सॉफ्टवेअर शिकणार आहे. ते सॉफ्टवेअर आहे स्टॅडप्रो V8i-SS6. चला तर मग आज बेसिकपासून सुरुवात करूयात. सॉफ्टवेअर कसं असतं, त्याच्यामध्ये काय करतात, कशासाठी यूज केलं जातं ते आपण पाहूयात. आज सॉफ्टवेअर ओपन करूयात. फर्स्ट सॉफ्टवेअर ओपन केलं की त्याच्यामध्ये अशी एक विंडो ओपन होते. तर ह्या सॉफ्टवेअरचा वापर आपण स्टील डिझाईन करण्यासाठी वापरतो मेनली. म्हणजे आपण जेव्हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतो तेव्हा स्टील कसं यूज करतात, कोणतं यूज करतात, किती लागतं स्टील, कशा प्रकारे असतं, हे सगळं याच्यामध्ये डिझाईन केलं जातं. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय आहे बघा, प्रोजेक्ट टास्क. ह्यात आहे न्यू प्रोजेक्ट, ओपन फ्रॉम प्रोजेक्ट वाईज, कन्फिगरेशन, बॅकअप मॅनेजर, लायसन मॅनेजमेंट, देन रिसेंट फाईल. ह्यात मी काम केलेलं आहे, त्या फाईल सगळ्या आहेत इथे. खाली आहे लायसन कन्फिगरेशन, लायसनची माहिती ह्याच्यामध्ये बेसिकली. देन टॉपिक्स आहेत काही. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं असतं, कोणताही एक प्रोजेक्ट घ्यायचा. कॅडमध्ये जो कोणताही ड्रॉ केलेला प्रोजेक्ट असतो त्याची सेंटर लाईन घ्यायची. सेंटर लाईन आपण ह्याच्यामध्ये इम्पोर्ट करायची. त्याच्यानुसार आपण स्टील डिझाईन ह्याचं करायचं. प्रत्येक बीमला किती स्टील लागणार आहे, कशा प्रकारे त्याचं डायरेक्शन असणार आहे. देन कॉलमला पण कसं स्टील आपण लावणार आहे ते पण ह्याच्यामध्ये सगळं येतं. देन कॉलमला, बीमला कॉन्क्रीट किती लागणार आहे ते पण ह्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर स्लॅबचं डिझाईन जेव्हा आपण करतो तेव्हा पण स्लॅबमध्ये किती स्टील वगैरे लागतं ते पण आपण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. असा खूप यूज आहे ह्याचा. चालेल, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम कसं करायचं ते आपण पाहूयात. ठीक आहे.